नमस्कार मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासामध्ये तसेच दुपारनंतर आज राज्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये आज भयंकर ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक देखील करत नाहीत व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय लोकेशन आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुढील 3 ते 4 तासामध्ये दुपारनंतर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता ही पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळते। तसेच दुपारनंतर देखील आपल्याला या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील पुढील 3 ते 4 तासामध्ये तसेच दुपारनंतर आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तरीच जर विचार केला तर कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये संपूर्ण पुढील 3 ते 4 तासामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला पुढील 3 ते 4 तासात ढगाळ वातावरणात मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।